भयकथा. पावसाळा सुरू झाला. आमच्या फ्लॅटवरती घरात खूप पावसाचे पाणी आले आणि आम्हाला ताबडतोब घर बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला. या भाड्याने घेतलेल्या घराचा दरवाजा दक्षिणेकडे आणि वास्तुशास्त्रात न बसणारा असा होता. घरात अंधार होता. कुबट वास भरलेला होता. पण आमचे आहो त्यांच्या पुढे कोणाचेही चालत नाही. मी घर साफ केले, सामान लावले, देवाची पूजा केली, दिवा लावला, उदबत्ती लावली. पण घरात उदासीनता भरून राहिली होती. मनच रमत नव्हते. मी विचार केला, पावसाळ्याचे 4 महिने तर काढायचे आहेत. मी शाळेत टीचर होते. सकाळी 7 ते दुपारी 12:30 मी शाळेत आणि मी दुपारी घरी फक्त एकटीच. मुले शाळेत आणि आहो ऑफिसमध्ये असे आमचे रुटीन होते. या घरात प्रशस्त अशा 4 खोल्या होत्या, पण प्रकाशाचा जरा अभावच होता. त्यामुळे कदाचित उदास वाटते असे मला वाटले. आतली खोली जरा जास्तच काळोख होता आणि मला नक्की सांगता येत नाही, पण तिथे एक काळा दरवाजा होता. त्याला काळे कुलूप लावले होते. तिथे एक रूम होती. त्यात घरमालकांचे काही सामान होते. त्यांनी ती रूम स्वतःकडेच ठेवली होती. जाम गूढ, भीतीदायक असे वाटायचे. असे वाटे या काळ्या दरवाजा मागे गूढ रहस्य दडलेले आहे. माझा धाकटा भाऊ मेडिकलला होता. तो माझ्याकडेच होता, पण जास्त करून हॉस्टेलवर असायचा. मला तो नेहमीच काही सांगायचा. आज प्रॅक्टिकलला बॉडी आणली, आज चेहरा फाडला. मला इतकी भीती वाटायची की बस. तो बोलायचा, अगं भूते नसतात, पण मी जाम घाबरत असे. अशीच एक दुपार रात्री 12 ते 3 ही वेळच वाईट असते. मी शाळेतून आले, साडी बदलली आणि बाथरूमकडे हातपाय धुवायला जाणार तर घरात खूप कोलाहल ऐकू यायला लागला. खूप कावळे ओरडत आहेत, बडजी मंत्र म्हणत आहेत, नकारात्मक, उदास. मी डोके गच्च दाबून धरले. समोरच तो काळा दरवाजा. हो, तिथूनच हा आवाज असावा. मी भारल्यासारखी तिकडे चालत गेले तर दरवाजातच ती बसलेली. काळी साडी, चेहऱ्यावर नाक, डोळेच नाहीत, फक्त भोके. केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर भोकेच भोके. मी जोरात किंचाळले. किचनमध्ये गेले. तेथील दार घट्ट बंद करून आतच बसले. अहो आल्यावर बाहेर आले. अहोंना सांगितले. त्यांनी पाहिले तर तसे काहीच नव्हते. एकतर त्यांचा विश्वास बसत नाही आणि मी प्रूफही करू शकत नव्हते. एकदा तर रात्री भाऊ आला होता. तो TV बघत बाहेरच झोपला होता. रिमोट त्याच्या हातात असूनही TV कुणीतरी बंद करत होते. त्याने उठून पाहिले तर TVची वरची बटणे पण बंद होती. त्याने आम्हाला उठवले, पण मुले झोपली होती. आम्ही पण गाढ झोपलो होतो. घरात कुणीच नाही. मग वरची बटणे कुणी ऑफ केली? घरात काहीतरी अमानवी, अशुभ वावरत होते. माझ्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. मला काय करावे सुचत नव्हते. कधी कधी रात्री घरातील उरलेले अन्न संपत होते. वाईट एकाच गोष्टीचे
की भूते सगळ्यांना का दिसत नाहीत. मी घरात देवाचे नामस्मरण सुरू ठेवले. दिवसेंदिवस माझी भीती वाढत होती. म्हणतात ना, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस, असे मला सारखे भास व्हायला लागले. घरात हालचाली जाणवू लागल्या. कुणीतरी आहे याची तर खात्रीच पटायला लागली. शनिवार सांज मावळत्या दिनकराला निरोप देत होती आणि यामिनी तिचा हात धरून खाली उतरत होती. या अशा कातरवेळी खूप हुरहुर वाटते. अगदी डोळे भरून येतात. हो, कारण यावेळी निशाचरांचा वावर असतो. म्हणूनच तर देवापाशी दिवा लावतात, उदबत्ती लावतात, दूर कापूर जाळतात, शुभंकरोती म्हणतात. यामुळे निशाचर पळून जातात. मी पण सांजवात लावले, शुभंकरोती म्हणाले, देवाला नमस्कार केला. शनिवारी भाऊ माझ्याकडे असायचा. रात्री मुले झोपली, मी अहो आणि भाऊ पिक्चर बघत होतो. लाईट बंद होती. मी सगळ्यांना कॉफी केली. भाऊची बडबड सुरू होती. तो खूप विनोदी आहे. तो सांगत होता, आज प्रॅक्टिकलला जाम मजा आली. एका 20-22 वर्षाच्या मुलीची डेड बॉडी आली. खूप वाईट वाटले. कुणी फसवले असेल. मुलगी सुंदर होती आणि सरांनी मलाच तिचा चेहरा फाडायला सांगितले. मी पुढे झालो आणि अचानक आम्ही हसत होतो. गप रे तू, मी बोलले. मी हळूहळू चेहरा फाडला आणि अचानक कुणीतरी आमच्या तिघांच्या समोर येऊन बोलले, तो चेहरा असा दिसत होता. मी वर पाहिले. समोर ती उभी होती. काळी साडी, केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर नाक, डोळे, ओठ या जागी फक्त भोके होती. मी जोरात किंचाळी फोडली व बेशुद्ध झाले. सकाळी शुद्धीवर आले तर घरातले सामान ट्रकमध्ये भरले होते. आम्ही परत आमच्या घरी आलो. अगदी गळत होते तरी ताडपत्री, प्लॅस्टिक लावून राहिलो. आता कुणीच कुणाशी त्याबद्दल बोलत नाही, कारण सगळ्यांनाच ती दिसली होती. विश्वास बसला होता. हो, भूते असतात. मला प्रूव्ह करायची गरज नव्हती. काही दिवसांनी त्या जागेच्या शेजारच्या बाई भेटल्या. त्यांच्याकडून समजलं, घरमालकांची मुलगी होती. नेहमी एकच एक काळी साडी नेसून दारात बसायची. ती वेडी होती. तिचा खून झाला. तिच्या डोक्यात दगड घालून मारले. डोळे, नाक, तोंड ठेचले होते. ओळखताही येत नव्हते. कुणी तिला फसवले, कुणी मारले, काहीच माहीत नाही. वेडी असली तरी सगळ्याच इच्छा अतृप्त राहिल्याने ती भूत बनून परत आली. त्या घरात कोणीच राहत नाही हे ऐकून मी सुन्न झाले. त्या काळ्या दरवाजामागचे रहस्य आज मला कळले.